पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुप्रभात न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थानं आज संपूर्ण नालासोपारावर जर गरजत असेल तर रामकृष्ण हरी हा गजर आपल्याला मनवेळपाड्यामध्ये ऐकायला मिळतोय। तो म्हणजे श्री साई गणेश भजन मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी 15व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य असा या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेला आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्लड कॅम्पचं उपोषण केलेलं आहे, ते या ठिकाणी केलेलं आहे। त्याच पद्धतीनं संगीत भजन आणि डफली भजन म्हणजे रेल्वे प्रवासी भजन यांच्या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या। आपण थेट जाणून घेऊया त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून। सर्वप्रथम तर आपल्या चॅनलच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी 15वं वर्धापन दिन तुमच्या भजन मंडळाचं आहे, कशा पद्धतीचं नियोजन असेल? मोदी हा 15 वर्ष नियोजन म्हणजे प्रथमतः आमची रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा ही 15 मंडळासाठी आपल्या रेल्वेमध्ये कमीत कमी 140 भजन मंडळ आहेत। या मंडळामध्ये निवडक भजन मंडळ घेऊन आम्ही 15 भजन स्पर्धक मंडळ या ठिकाणी नियोजन केलं होतं। त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे संगीत भजन स्पर्धा, जी आपल्या सर्वांना माहिती आहे की संगीत म्हटल्यानंतर आपल्या सर्व ख्याल अशा साहित्यांचा एक संच म्हणून संगीत स्पर्धा ओळखली जाते। गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही ही सेवा करताय, त्या सेवेत अजून कोणकोणती सामाजिक सेवा? या अनेक आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे। म्हणजे आता एक तुम्हाला माहिती आहे महाभयंकर पूर आला होता कोल्हापूरमध्ये। त्या कोल्हापूरमध्ये आल्या प्रलयामध्ये आम्ही कमीत कमी 2 लॉरी आपण अन्नदानाचं पुरवठा त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये विभागामध्ये केला होता मंडळाच्या आणि संस्थेच्या माध्यमातून। तसेच चिपळूणमध्ये आलेला महापूर असू दे, रायगडमध्ये आलेली दर कोसळली असू दे, कुठल्या प्रकारे, तसेच आपल्या कोरोनामध्ये प्रत्येक सभासदांच्या घरी जाऊन आम्ही प्रत्येकाला एक किट आपण अन्नदानाचं किट आपण त्यांना दिलं होतं। तसेच आपलं वैद्यकीय मदत असू दे। खरी सांगायची बाब म्हणजे माझ्या काकांना सुद्धा एकदा वैद्यकीयची गरज लागली होती, तेव्हा माझ्या मंडळाने माझ्या पाठी खंबीर राहून प्रत्येक सभासदाच्या पाठीमागे कुठल्याही सुप्रयोगामध्ये माझं संस्था उभी असते आणि सर्वांना सहकार्य करत असते। प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये कुठलंही वृक्षारोपण सोहळा असू दे, अनेक ठिकाणी आम्ही वृक्षारोपण दरवर्षी करत असतो। तसं ब्लड बँक आपण पाहतोच की यावर्षी होता ब्लड बँक आपण या ब्लड बँकचं देखील आपण रक्तांशी राबवलं होतं आणि असेच अनेक आपल्या आज तुमच्या या भजन मंडळासोबत खूप सारे सदस्य असतील, त्यांच्या जीवावर आजचा हा कार्यक्रम 15 वर्धापन दिन साजरा झाला आहे। तुमच्या शब्दामध्ये त्यांचे आभार कसे माना? खरं तर म्हणजे इवलेशी गोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी। खरोखरच त्या परमपित्या पांडुरंगाचे जेवढे उपकार माना तेवढे कठीण, कारण की हे सगळे सवंगडी आज मी घेऊन चाललो आहे। आणि माझ्या मंडळाचे अध्यक्ष देखील युवक माऊली असू दे, संस्थेचे अध्यक्ष देखील शेट्टी माऊली असू दे, गजेंद्र पाटील साहेब असू दे, सर्वच माऊली, आमचे संतोष गोवेकर माऊली, असे अनेक सभासद मी एवढे सभासद आहेत। मला वाटतं आता आमचे 120च्या वरती सभासद आहेत। सर्वांची नावं घेऊ शकत नाही, परंतु सर्व बालगोपाळ, कुठलेही तरुण असून ते वयस्कर वृद्ध असून माणूस असून ते सर्व मला मित्रासारखं वागवतात, सर्व मला मुलासारखं वागवतात। आणि खरोखर सर्वांच्या आशीर्वादामुळे हा संघ, हा महासंघ, आपला ही संस्था खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचली आहे। खरोखरच यांचं मी नतमस्तक होऊन शिवरायांच्यानी प्रार्थना करतो, विठुरायांनी प्रार्थना करतो माझ्या मंडळाला अशीच बरकत लाभो ही त्या ईश्वराची धन्यवाद माऊली। आत्ताच माऊलीच्या माध्यमातून आपण जाणून घेतले की केवळ रेल्वेमध्ये प्रवास करताना टवाळटळी न करता हरिनामाचं नाम घेत असताना यांच्या माध्यमातून जनसेवा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं सादर केलेला आहे। या मनवेळपाड्यामध्ये असा भव्य दिव्य कार्यक्रम 15व्या वर्धापन दिनाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। भरपूरच्या स्पर्धा झाल्यात, भरपूरशी लोक या ठिकाणी भजन मंडळामध्ये सहभागी झालेले आहेत, भरपूरशी लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। कार्यक्रम अतिशय सुंदररित्या सादर झालेला आहे। पत्रकार दीपक मांडवकरसह तुषार मांडवकर, महाराष्ट्र सुप्रभात न्यूज, नालासोपारा।